हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कशी आहेस माऊली? छान आहेस ना? आणि नामस्मरण करतेस ना? छान छान छान. तुझ्यासारखा निस्वार्थ आणि कर्मयोगी भक्त लाभला म्हणून भगवंताला देखील समाधानच आहे. कारण भगवंतानी सांगितलंच आहे, आपल्या भक्तानं आपलं कार्य आणि कर्तव्य सोडून माझ्या मागे यायची काही गरज नाही. आपलं कार्य कर्तव्य निस्वार्थपणे मनोभावे संपन्न करायचं, ती सुद्धा देवपूजाच आहे. कसं आहे माऊली, आपल्या माणसांमध्ये जीव गुंतणं यात काही गैर नाही. अगं स्वाभाविकच आहे ते. पण त्याच्याकडे केवळ मोह माया म्हणून बघणं आणि इतर सगळ्या जगाचा विश्वाचा विसर पडणं हे मात्र योग्य नाही माऊली, अजिबात योग्य नाही. पण सध्या आमच्या नारद मुनींची जी अवस्था झाली आहे ना, त्याच्यावरून अनुमान काढलं. या सगळ्या मायेच्या पसाऱ्यापासून मी दूरच असलेला बरा, असं नेहमी म्हणणारे आमचे नारद मुनी या मायेची चुणूक दिसताच सगळं काही विसरून गेलेत. आता तूच पहा पुढे काय काय घडतंय ते. नवतीची नार अशी मी, यौवनाचा भार जरीही, नजरेने करतो हा खुणा, हो कुण्या देशीचा पाहुणा. नजरेने करतो हा खुणा, हो कुण्या देशीचा पाहुणा. नवतीची नार अशी मी, यौवनाचा भार जरीही. सुंदर, लज्जा, स्त्रीचा मोहक असा अलंकार. परंतु आपण कोण? आपण असे का पाहत आहात मला? छे छे देवी, मी तर केवळ हा सौंदर्याचा आविष्कार पाहत होतो. या भूलोकी इतकी रूपवान कोणी असू शकेल हे माझी मती मान्यच करू शकत नाही. आपला परिचय? मी मायादेवी. जसे नाव तसे रूप. परंतु आपण कोण आणि येथे काय करत आहात? खर तर मी इथे कमंडलू मध्ये जल भरण्यासाठी आलो होतो. असे? मग कुठे तो कमंडलू? हा काय कमंडलू? कमंडलू कुठे गेला कमंडलू? मायादेवी, 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 कुठे निघालात? कुठे म्हणजे? ज्या कार्यासाठी आले होते ते झाले. आता काय करावे बरे इथे थांबून? आणि थांबू तरी कोणासाठी? माझ्यासाठी. माझ्या दृष्टीवर जाऊ नका देवी. माझ्या जीवात स्वस्थता लाभत नाही. का? कसे सांगू आता तुम्हास? खरे तर मी ब्रह्मचारी. खूप अप्सरा पाहिल्या, पण तुमचं तेज सूर्यनारायणापेक्षाही अधिक आहे. तुमचा आवाज पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षाही सुमधुर भासतोय मला. तेव्हा तुम्ही जाऊ नका, माझ्या सोबतच राहा. असे असेल तर एक कराल माझ्यासाठी? देवी तुम्ही फक्त आज्ञा करा. विवाह करा माझ्याशी. मान्य आहे मला.
काही भावनांवर आपला ताबा नसतो. ज्या क्षणी मी तुम्हाला पाहिलं त्या क्षणापासून केवळ तुमचाच विचार माझ्या मनामध्ये आहे. मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे. मायादेवी, मायादेवी, हा, काय झाले मुनिवर? काही त्रास होतोय का? छे छे, त्रास कसला? बर मी काय म्हणते, आपल्याला जर कष्ट होत असतील तर मला देता का हा घडा? नाही नाही, ह्यात कसले आलेत कष्ट? देवी, खरं सांगू का, तुमच्या सुमधुर स्वरांनी शरीरातला सगळा शीण असा सहज निघून जातो बघा. चला निघूया. मायादेवी, एक विचारायचं होतं. ते तुम्ही मगाशी म्हणालात ते आपलं तुमच्या आमच्या हे सहजीवनाचं म्हणजे विवाहाचं, ते कसं? मी म्हणाले होते की माझ्याशी विवाह करा, परंतु परंतु देवी, आता परंतु नको. देवी, तुम्हाला माझ्याशी विवाह करावाच लागेल. मी करेन हो, परंतु एक अडथळा आहे. कसला? माझे पिताश्री, ते माझ्या विवाहास मान्यता देतील याची शाश्वती नाही वाटत मला. इतकेच ना? अहो, मी त्यांना अशा प्रकारे समजावेन की त्यांना मान्य करावंच लागेल. इतके सहज नाही ते. माझे पिताश्री वाटतात त्यापेक्षा भयंकर शिस्तीचे आहेत. मी तर अजिबात त्यांच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. सर्व काही त्यांच्याच मनाप्रमाणे व्हायला पाहिजे, हा त्यांचा दंडक असतो. संपूर्ण नगरीत धाक आहे त्यांचा. आणि त्यांचा क्रोध इतका भयंकर आहे की प्रसंगी ते कुणाचाही. त्यांच्या जावयाप्रती अनेक अटी आहेत आणि त्या जर पूर्ण झाल्या नाही तर ते विवाहास मान्यता देणार नाही. देवी, तुम्ही काही काळजी करू नका. या नारदाने एकदा शब्द दिला म्हणजे दिला. मी सांगितलं ना तुम्हाला, मी हे आव्हान स्वीकारतो. काय आहे, मला आपल्या मिलनाची, विवाहाची. पाहिलं का, ते फुल किती सुंदर आहे. आहा हा हा हा, किती सुंदर फुलं आहेत ही. वा वा वा. आणतो. सांगायचं तर आता या फुलाला खरी शोभा आली. इतके कौतुक ऐकायची सवय नाही हा मला.
आण देतच. घरात पाऊल टाकायचं मनात धाडस करू नकोस. उठवतेस. पिताश्री ते मी नदीवर जल चल उठायचं. मला तर गाडा दिसतच नाहीये. खोटं बोलू नकोस. अगं पोर आहेस का तू आता? लग्नाचं वय तुझं आणि अशी वागशील तर कोण लग्न करेल? मायादेवी, मायादेवी, मायादेवी. अहो मायादेवी, किती जलद गतीने आलात तुम्ही. सांगून तरी यायचं. हो धाप लागली ना मला. आणि हे मला न विचारता माझ्या समोर माझ्या मुलीबरोबर बोलताय. कोण आहात कोण तुम्ही? आणि हा आमचा पाण्याचा घडा. हो तुमचा घडा. हे घ्या ना घडा. घ्या घडा. नाही मी घडा. कोण आहात कोण तुम्ही? मी खरं तर इथे एका कारणासाठी आलो आहे. मला तुम्हाला खरं तर हे सांगायचं आहे की माझं तुमच्या कन्येवर प्रेम आहे. मला तिच्याशी विवाह करण्याची इच्छा आहे आणि मी त्याची मागणी घालायला इथे आलो आहे. काय म्हणाला? विवाह? ते पण माझ्या कन्येशी? एवढे धैर्य? कोण आहात तुम्ही? मी देवर्षी नारद. नारद? देवर्षी? एक सांगतो, तुम्ही देवर्षी असाल नाही तर कुणीही, हा विवाह होणे नाही. निघा. पिताश्री म्हणजे मायादेवींचे पिताश्री. मला काय म्हणायचंय, तुम्ही माझा प्रस्ताव का नाकारत आहात? का हो म्हणायचं? पोरीला पाहिलेत का माझ्या? हो तर सुंदर, अतिसुंदर. ती माझी मुलगी. विचारा तिला किती सुखात आहे ती. तिला कुठल्याही सुखाची आनंदाची कमी नाहीये. हे सगळं तुम्ही देऊ शकता? आजवर अनेक सदन गुणवान युवक आहेत, त्यांनी हिच्याशी लग्नाचा प्रस्ताव सांगितलाय. त्यांच्यासमोर तुमचे पारडे जड कसे म्हणायचे? तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा, मग मी विचार करेन. सिद्ध म्हणजे नेमकं काय करावं लागेल मला? धन मिळवून दाखवा, तेही आजचा सूर्यास्त व्हायच्या अगोदर. हो धन? आणि मी ते कसं मिळवणार? अहो लग्नाला उभा राहिलात आणि मलाच विचारताय? तुमच्याकडे वेळ नाहीये. आजचा सूर्यास्त व्हायच्या अगोदर 10 मुद्रा प्राप्त करून स्वतःला सिद्ध करा. ठीक आहे, स्वीकारतो मी तुमचं आव्हान. हे बघ चंद्रे, आता नीट चर. आजच्या कुपणाच्या बाहेर जाऊ नकोस. तू बी जरा चार घास चर आणि मला बी वाईच खाऊ दे. अरे देवा. नमस्कार. साधू बाबा नमस्कार. या बसा की. भोजन सुरू आहे वाटतं. हो या की घ्या. नाही नाही, तुम्ही काय करता? या भाई, ही माझी चंद्री आणि ती तिची चांदणी. घ्या राखतो मी. नाही म्हणजे तुम्ही नेमकं काम काय करता? अशा चंद्रीची मी धार काढतो, त्याचं दूध विकतो, दही करतो, लोणी करतो, तूप करतो आणि त्या बाजारात घेऊन विकतोय. त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? अहो बाबा, असा व्यवसाय आहे माझा.
त्याचा मी पदार्थ बनवतो आणि तो गावाला विकतो, म्हणजे मला काय मिळणार? धन धन अहो ते धन मला मिळणार आहे. तुम्हाला एवढं कशाची खुशी झाली व? नाही, हे सगळं जर का मी केलं तर मला सुद्धा धन मिळेल ना? हो तर मिळेलच की. जो कष्ट करेल त्याला सगळं मिळतंच की धन. मायादेवी, मी सुद्धा हेच करणार. दूध काढणार, व्यवसाय करणार, मला सुद्धा धन मिळणार आणि माझं विवाहाचं स्वप्न पूर्ण होणार. कुणी सांगू नका मला, मला मिळणार आहे धन. कुणी सांगू नका मला. साधू बाबा, ओ साधू बाबा, म्हणजे तुमच्याकडे गुरु आहेत? मग कुठनं आणणार दूध? मला माझी स्वतःची गुरं लागतील नाही का? होय. त्यासाठी धन लागणार. कुणी सांगेल का मला कसं मिळेल धन? कुणी सांगेल का मला कसं मिळेल धन? कुणी सांगेल का मला कसं मिळेल धन? मुनिवर, ही ब्रह्मदेवाने दिलेल्या शापाची परिणिती आहे. आपण या मोहमायेच्या पाशात इतके गुंफले गेले आहात की तुमच्या आराध्यांचे स्मरण करायचे देखील विस्मरण झाले आहे. यात आपण अजून किती खोल अडकत जात आहात हेच बघायचे आहे आम्हास. कुणी सांगेल का मला कसं मिळेल धन? ए शिरप्या, अरे तिथलं कर. हा ही झालं की तिकडे चालू जी. मला विचारावे. त्यांना विचारून कळेल धन कसं मिळतं ते. प्रणाम भूमिपुत्र, प्रणाम. पाहिलंस माऊली, मोह किती बलवान आहे ते. हा मोह एका क्षणात तुमचे विचार, तुमचं आचरण सार सार काही बदलून टाकतो. आता ब्रह्मचर्य हे खरं नारद मुनींचं ध्येय, ती त्यांची खरी ओळख. पण आता स्त्री पाशामध्ये अडकून मोह आणि व्यवहार याच्या मागे लागले. आता तो बिचारा पुण्यवान भूमिपुत्र जो अन्नधान्य निर्माण करायचे पुण्यकर्म करतोय, पण त्याच्याकडे सुद्धा केवळ ते धन मिळवायचं साधन आहे या दृष्टीनं ते पाहतायत. त्यामुळे त्या कार्याची खरी महती ते समजूनच घेऊ शकले नाहीत. ही सुद्धा भगवंत त्यांची घेत असलेली एक परीक्षाच आहे. पण नारदांच्या ते लक्षात येत नाही. त्यांच्या मागे विवंचना फक्त एकच आहे. त्यांना ज्या मुद्रा पाहिजे, जे धन पाहिजे ते प्राप्त होईल का नाही, बस. मग ते धन नारद मुनींना प्राप्त होतं का? त्यांचा विवाह संपन्न होतो का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील पुढच्या भागात. तोपर्यंत उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.